कोयता आणि तलवारीचा धाक दाखवत सोने आणि चांदीची लूट करण्यात आली। कोपरगावच्या पोहे गावातील ज्वेलर्सवर जबरी दरोडा या ठिकाणी पाहायला मिळाला। तोंडाला रुमाल बांधून आलेल्या तिघांकडून ही जबरी लूट करण्यात आली आहे। ज्वेलर्स मालकाने आरडाओरडा केल्याच्या नंतर नागरिकांकडून चोरांना चोप देण्यात आला। दोन आरोपींना चोप देत पोलिसांच्या ताब्यात देखील देण्यात आले। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्यासोबत जोडलेत। प्रशांत, कोयता आणि तलवारीचा धाक दाखवत सोने आणि चांदी लुटीची धक्कादायक घटना सीसीटीव्ही मधले आपण दृश्य देखील पुढारी न्यूजवरती पाहतोय। या घटनेसंदर्भात काय सविस्तर माहिती आहे? तर आहे की पोहेगाव येथे संध्याकाळच्या सुमारास 3 चोरटे जे आहेत ते दुकानात घुसले होते आणि त्यांनी कोयत्याचा, तलवारीचा आणि कट्ट्याचा धाक दाखवून दुकान लुटलं होतं। मात्र ते दुकान लुटत असताना शेवटच्या टप्प्यात असताना ज्यावेळेस 2 लोक बाहेर गेले त्यावेळेस दुकान मालक जे माळवे होते त्यांनी जो एक आतमध्ये चोर होता त्याला रोखण्याचा प्रयत्न केला। त्याने त्यांच्यावर नंतर कोयता उगारला आणि तो पळून गेला। मात्र मोटरसायकलवर बसल्यानंतर त्या दुकानदाराने आणि त्यांच्या मुलाने धाडस दाखवत त्याला खाली ओढलं आणि त्यानंतर मात्र दुकानदारावर त्या कोयत्याने हल्ला करण्यात आला होता। एकंदरीतच बघितलं तर आपल्या दुकानात जर असं कोणी चोर आला तर त्याला धैर्याने सामना करण्याची गरज आहे। आणि दुसरी एक महत्त्वाची बाब या सीसीटीव्ही मधून अशी समोर येते का या दुकानात एक लहान मुलाला घेऊन महिला होती। मात्र सुदैवाने ह्या महिलेला, मुलाला चोरट्यांनी काही केलं नाही, त्यामुळे दैव बोललं तर असंच म्हणावं लागेल। मात्र एकंदरीतच नागरिकांच्या आणि दुकानदाराच्या धाडसामुळे हे जे चोरटे आहेत ते पकडण्यात यश आलेलं आहे। नक्कीच प्रशांत, अतिशय धक्कादायक अशी घटना आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।